नमस्कार, मी प्रज्ञा कदम. प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण भाकरवडी पाहणार आहोत, शिकणार आहोत. ते पण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून. किंवा संध्याकाळची चपाती असेल, खूप शिल्लक राहिल्या असतील तर सकाळी तुम्ही हे करू शकता. तर त्यासाठी साहित्य आहे लसण, कोथिंबीर, धनिया, जिरे, ओवा आणि मिरची. आणि नंतर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता जेव्हा पेस्ट झालं तर. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पूर्ण साहित्य. एकेकाने बारीक करून घेतलेलं नाही, डायरेक्ट बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण काढून घेऊयात. जशी बाहेर भाकरवडी भेटते ना, सेम तशीच चव लागते. नक्की करून पहा. यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. सुरुवातीला पाणी बिलकुल टाकू नका. बेसन पीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. म्हणजे तुम्ही मिक्स केल्याच्या नंतर जेवढं पण पीठ मळल्या गेलेलं आहे त्यानुसार आपण नंतर पाणी टाकायचं आहे. यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊयात कारण आपण आधी मीठ टाकून घेतलेलं नाही आहे. आणि व्यवस्थित मळून घेऊयात. म्हणजे पूर्ण जे आपण कूट केलेलं आहे, मिक्सरमधून काढलेलं आहे, बारीक केलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकही थेंब पाणी न टाकता सुरुवातीला मिक्स करून घ्या. कारण त्यामध्ये खूप ओलावा असतो, मिरचीमध्ये पण, कोथिंबीरमध्ये पण. यामध्ये तुम्हाला जर कट करून मेथी टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. किंवा यामध्ये तुम्हाला पालक टाकायचे असेल तर तुम्ही पालकही टाकू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर कट करून टाकायची असेल यामध्ये तर तुम्ही कोथिंबीर कट करूनही टाकू शकता. परत थोडं पीठ घेतलेलं आहे मी 3 चपाती माझ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर मी 3 चपातीचं करणार आहे. जर तुम्ही जास्त चपातीचं करणार असाल तर जास्त क्वांटिटी घ्या. जेवढं मी दाखवलेलं आहे साहित्य तेवढं. तर चला आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूयात आणि किती थिकनेस पाहिजे ते मी तुम्हाला सांगतेच. तर काही टिप्स असतात, काही ट्रिक असतात, त्या मी तुम्हाला वारंवार सांगत असते. जसं की सुरुवातीला पाणी टाकायचं नाही, नंतर थोडं थोडं टाकायचं आहे. तर अशा काही ट्रिक्स असतात, टिप्स असतात, तर ते स्किप न करता शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तरच तुमचं परफेक्ट बनून येईल जेही मी तुम्हाला दाखवत आहे ते. परत थोडंसं पाणी टाकून घेऊयात. यामध्ये दुसरं काहीही टाकायची गरज नाही आहे. धनिया पण, जिरे पण, ओवा पण सगळं आपण आधीच टाकून दिलेलं आहे. आणि त्याची पावडर टाकण्यापेक्षा आपण सगळं टाकून मिक्सरमध्ये एकदाच सुरुवातीलाच बारीक करून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं काहीही टाकायची गरज नाही आहे बघा. असं झालेलं आहे सध्या. तर इथंपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपलं रेडी झालेलं आहे. झाकून ठेवायचं आपल्याला फक्त 5 मिनिट. बघू शकता हे रात्रीची चपाती आहे, मी सकाळी करत आहे भाकरवडी. तर जेही आपण बनवलेलं आहे कूट, तर ते आपल्याला पूर्ण चपातीला कट टू कट लावून घ्यायचं आहे. जसं की मी लावत आहे तशा पद्धतीनं. म्हणजे जी खालची चपाती आहे ती दिसायला नाही पाहिजे एवढं जाडसर थर लावला तरीही चालेल. फक्त खालची जी चपाती आहे ती दिसू नये एवढा जाडसर थर लावा.
सगळीकडं कट टू कट व्यवस्थित कठापर्यंत लावून घेतलेलं आहे. त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे एक व्यवस्थित लक्ष ऐकून घ्या. इथं तुम्हाला जर चिटकत नसेल तो भाग, तर हे बघा या साईडनी लावून घ्यायचे परत आणि प्रेस करून चिटकून टाकायचं आहे. बघा या साईडनी पण आपली चपाती फुगलेली असती तर त्या साईडने आपली लेयर पण झालेले असतात, तर साईडने असे लेयर असतात ते पण आतमधून चिटकून घ्या असं लावून, जसं की मी लावलं आहे. आणि बघा या साईडने दोन्ही साईडनी होल असतात ना, तर त्यामध्ये पण भरून घ्यायचं आहे आपल्याला. या साईडने दोन्ही साईडनी पण भरून घेऊयात. थोडं थोडं प्रेस करून आपल्याला ठेवून द्यायचे. असेच मी 3 चपाती करून घेते. तुमच्याकडे जेवढ्या पण चपात्या उरलेल्या आहेत तेवढ्या करून घ्या. दुसऱ्या चपातीला पण मी व्यवस्थित कठापर्यंत लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं गोल गोल राऊंड करून थोडं थोडं प्रेस करून घेऊयात. कट जे आहे तिथं पण लावूयात आणि दोन्ही साईडनी भरून घेऊयात. अशा पद्धतीनं सगळे रोल करून टाकायचे आहेत. 2 झाल्या आणि तिन्ही पण मी रोल करून ठेवलेले आहेत. तर बघा आता यानंतर आपल्याला लगेच कट करायचं नाही आहे. यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर एवढे मोठे मोठे वाफवण्यामध्ये मी इडली पात्रामध्ये ठेवणार आहे. तर ते शक्य नाही आहे एवढे मोठे मोठे ठेवणं. त्यामुळे मी आतून कट करत आहे. एकाचे 2-2 भाग करून घेत आहे. तर तुम्ही चाळणीमध्ये ठेवत असाल किंवा वाफवण्यासाठी काही दुसरं यूज करत असाल तर तुम्ही तसेच ठेवलात तरीही चालेल. तर बघा जसं की इडली पात्रामध्ये पाणी आपण इडलीसाठी करतो तसं उकळी येऊ दिलेलं आहे सुरुवातीला. आणि त्यानंतर यामध्ये आपण इडली ट्रे ठेवणार आहोत. इडली पात्राचे खालच्या साईडला मी खुले ठेवणार आहे आणि सगळ्यात वरच्या साईडला जे ट्रे असतो तर त्यामध्ये आपण इडली ठेवतो. सगळ्यात वरचा एक काढून त्याच्या खालच्या ट्रेमध्ये मी जेही आपली चपातीचा रोल केलेला आहे तो ठेवणार आहे. कारण जर सगळे मी ट्रे ठेवले तर ते स्पेस भेटणार नाही जे की रोल आहेत त्याला. तर त्यामुळे याचे 4 ट्रे आहेत. तर 3 ट्रे मी ठेवणार आहे आणि 4था ट्रे ठेवणार नाही आहे. 3 ट्रेवरती मी हे रोल ठेवणार आहे. ट्रेमध्ये रोल ठेवताना थोडा बहुत ट्रे हालतो, पण बॅलेन्स व्यवस्थित झाल्याच्या नंतर ना व्यवस्थित बसून जातं. तर तुम्ही फक्त पाहता, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की खरंच व्हिडिओ खूप छान आहे आणि आणखी पुढं मी कोणती रेसिपी बनवू अशी तुम्हाला वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ज्यामुळे माझे असे नवीन नवीन जे रेसिपीज असतात ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली रोल व्यवस्थित बॅलन्स झाले, व्यवस्थित बसले. त्यानंतर आपण झाकण ठेवूयात आणि वर काहीतरी जाळ ठेवून टाका म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही. बघा मस्त वाफवले आहेत. 15 मिनिट तुम्ही ठेवून टाका, वाफवू द्या. 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही काढल्याच्या नंतर बघा पूर्ण वाफवलेले आहेत. त्यानंतर चला कट करून घेऊयात. साईडनं कट करून घ्यायचे आहे आणि जास्त पतले पण नका कट करू आणि जास्त जाड पण नाही. जसं की मी तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता किती मस्त लेयर आलेले आहेत मधामध्ये. आणि जेही आपण आतमध्ये रोलमध्ये भरलेलं आहे ते पूर्ण शिजून गेलेलं आहे, म्हणजे वाफवून मस्त शिजून गेलेलं आहे वाफवून. आणि त्यानंतर दोन्ही साईडने बघू शकता, तुम्हाला मी कट केल्यानंतर दोन्ही साईडने दाखवते किती मस्त लेयर पडलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर असेच आपण सगळे हे रोल आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि यानंतर आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता किती मस्त आतमध्ये भरलेलं आहे. तर ती चपाती जी आहे ती सुटली पण नाही आणि व्यवस्थित पण दिसत पण आहे आणि अप्रतिम लागतं. जवळून दाखवते मी, बघा तुम्हाला किती मस्त लेयर दिसत आहेत आणि सगळेच छान कट झालेले आहेत.
चला तर तळून घेऊयात. मस्त तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर कमी आचेवर किंवा मीडियम आचेवर आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहे. जर तुम्हाला क्रिस्पी करायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की व्यवस्थित तळत नाही आहे, तर थोडा गॅसचा फ्लेम तुम्ही वाढवू शकता. सुरुवातीला मी 3 ते 4 टाकलेले आहेत, कारण मला पाहायचं आहे की व्यवस्थित तळतात की नाही, क्रिस्पी होतात की नाही. मीडियम आचेवर मी तळून घेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका साईडने बघा थोडंफार ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर ते पलटून घ्यायचं आहे. प्रत्येक वडी आहे, प्रत्येक रोल आहे, तो आपल्याला ज्या साईडने टाकला त्या साईडने थोड्या वेळाच्या नंतर पलटून घ्यायचा आहे. ती साईड पलटून दुसरी साईड करून घ्यायची. बघू शकता किती मस्त आवाज येतोय. अशाच काही टिप्स ट्रिक्स असतात, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल तुम्ही क्रिस्पी करू शकता, म्हणजे क्रिस्पी तर 100% होणारच, पण तुम्हाला रेडिश करायचं असेल तर रेडिश करू शकता, किंवा तुम्हाला ब्राऊन कलर करायचा असेल तर तुम्ही जास्त वेळ तळवलात तर तो ब्राऊन कलरही होऊन जातो. रेडिश क्रिस्पी करायचं असेल तरीही ठीक, आणि ब्राऊन क्रिस्पी करायचं असेल तरीही ते करवट बिलकुल लागत नाही, एकदम मस्त अप्रतिम लागतं. तर चला, सगळेच तळून झालेले आहेत आणि फायनली चाट मसाला यावरती टाकायचे आणि सर्व करायचा आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त यावरती चाट मसाला टाकून घ्यायचे. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे यावरती चाट मसाला टाकल्याच्या नंतर ही साईड आपल्याला खालती करायचे. अशा पद्धतीनं सगळेच करून घेऊयात. आणि त्यानंतर टोटल साईड मी पलटवून घेतलेली आहे. त्यानंतर पण आपल्याला यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक्यू.